नमस्कार. तुम्ही माझा कालचा व्हिडिओ बघितला असेल की ज्यामध्ये मी बोललो होतो की आपण काहीच प्रतिक्रिया देऊ शकत नाही, आपण काहीच बोलू शकत नाही. याचा हा दुसरा पार्ट तुम्हाला मी दाखवतोय. हे किती गंभीर आहे हे तुमच्या लक्षात येईल. काय झालं ते तुम्ही बघितलं असेल ना, कैसा हराया. हा, त्या कैसा हराया वाल्या पॉलिटिकल गर्लला उत्तर देण्याची जबाबदारी ज्यांची होती, म्हणजे ज्यांना हरवलं होतं त्यांची होती. ते जेव्हा पत्रकार त्यांना विचारतात की यावर बोला, तेव्हा यांची फाटते आणि ते उत्तर द्यायला तयार होत नाहीत. ऐका जरा. मी माझं तोंडच उघडत नाही. मी तोंडच उघडत नाही. त्यामुळे ठीक आहे, त्यांना जे बोलायचं आहे ते बोलू द्या. उगाच माझ्या तोंडातनं नको ते निघायचं आणि नको ते घडायचं. ऐकलं? म्हणजे नको उगाच गोंधळ होईल का बरं माहिती आहे? कारण मुंबऱ्यातल्या त्या लोकांचा वोट बँक सारखा वापर आतापर्यंत केला आहे आणि ती लोक उगाच नाराज होतील, संतप्त होतील, दुःखी होतील आणि गप्प बसणार नाहीत. ते बदला घ्यायचा प्रयत्न करतील, मग काहीतरी वेगळा गोंधळ होईल. त्यामुळे बोलणं नको रे बाबा, अशी भीती या जितेंद्र आव्हाड नावाच्या व्यक्तीला वाटते. पत्रकार म्हणजे काय असतं माहितीये तुम्हाला? हे असं म्हणाले, तुम्ही काय म्हणता? ते तसं म्हणाले, तुम्ही काय म्हणता? असे प्रश्न विचारणारे पत्रकार असतात. या पत्रकारांनी या कैसे हरायाच्या विषयानंतर भिडे गुरुजींच्या विषयी प्रश्न विचारला आणि मग मी नको बोलायला म्हणणारा माणूस इतका घडाघडा भडाभडा बोलू लागला, ओकू लागला. मलाच आश्चर्य वाटलं. जरा तेही ऐका. जे भिडे बोलले पवार साहेबांबद्दल, ह्या भिडेला मी गेले 20 वर्ष बोलतोय. 20 वर्ष कोणी गांभीर्याने घेतलं नाही. भिड्या अतिशय खालच्या दर्जाचा नीच अशिक्षित असा इसम आहे आणि तो कायमच पवार साहेबांबद्दल बोलत आला. पण अशा माणसालाही लोकांनी डोक्यावर घेतलं. म्हणजे ज्याची लायकीच नाही, ज्याला काही समजतच नाही, असा भिडे पवार साहेबांबद्दल बोलतो. आणि बोलू नये, पण आमच्याच काही लोकांनी भिडेला चढवला. काय कारण होतं माहित नाही मला, पण भिडे ही समाजाला लागलेली कीड आहे. हे मी आज नाही 20 वर्षापासून बोलतोय. ऐकलं? पाहिलं हिम्मत कशी येते लगेच. म्हणजे शांतिदूतांच्या विषयात बोलायचं असेल तर अजिबात हिम्मत येत नाही. नको गे, मी कशाला बोलू, मला बोलून काय करायचंय, अशी भाषा वापरली जाते. आणि जेव्हा भिडे गुरुजींसारख्या महात्म्यावर बोलायची वेळ येते तेव्हा अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहिली जाते. माझा कालचा संदर्भ हाच आहे. म्हणजे फाटते कुठे बघा आणि बोलता कुठे येऊ शकतं ते बघा. मुखी बिचारी कुणी हाका, असा तो सिद्धांत आहे ना. म्हणजे कमी बळ असलेल्या माणसांना शिव्या घालून त्यांना वाटेल त्या पद्धतीनं अपमानित आणि प्रताडित करता येतं, कारण तिथून काहीच मिळत नाही ना. कोणी 3 मिनिटात संपवण्याची भाषा करतं, कोणी आम्ही आरक्षण मागतोय, तुझी बायको नाही, अशी भाषा करतं, कोणी याच्या बायकोवरच अशी भाषा करतं, तर कोणी अत्यंत घाणेरड्या भाषेत टीका करतं. पण या टीकाकारांना उत्तर देणं आमच्या हातात नाही, आमच्या रक्तात नाही, आमच्या स्वभावात नाही आणि या आमच्या क्षमतेत पण नाही. म्हणजे दुसरी गोष्ट अशी आहे ती, कारण उत्तर द्यावं तर पुन्हा तोच प्रश्न, कायदा अशी ठासतो की काहीच करता येत नाही. पण यांची किती फाटते ते बघितलंय का? ते काहीच बोलायला तयार होत नाही.
अगदी काहीच. यांना सगळी मुभा आहे आणि हे बोललं जाऊ शकतं. माझ्या व्हिडिओचा सूर आता तुम्हाला मागच्या 1-2-3 व्हिडिओ पासून जरा निराशाजनक या प्रकारातला वाटायला लागलाय का? होय, तसा वाटायला लागलाय. कारण ज्यांच्या मनात ऊर्जा भरावी म्हणून आपण काही काम करावं ना, ते इवलुशा विषयांनी नाराज होतात आणि समजून न घेता प्रवाहपतितासारखं काहीतरी वेगळंच समजू लागतं. म्हणजे प्रॉब्लेम काय सांगू तुम्हाला, जो प्रॉब्लेम त्या दिदी नावाच्या बाईचा आहे, जो प्रॉब्लेम अवॉर्ड नावाच्या माणसाचा आहे आणि जो प्रॉब्लेम बाकी सगळ्या तुमचा आहे, जिथे तुम्ही व्यक्त होऊ शकत नाही अशा ठिकाणचा आहे, तोच प्रॉब्लेम सरकारचा पण आहे. त्या सरकारला कायद्याच्या बंधनात राहून खुलेपणाने काही गोष्टी सांगता येत नाहीत आणि सांगता येत नाहीत म्हणून सरकार गप्प राहतं आणि आपण मात्र ते सांगितलंच पाहिजे आणि तुम्ही अडचणीत आलं पाहिजे अशी भाषा व्यक्त करत राहता. होय, मी UGC बद्दल बोलतोय. या सगळ्याला नीट समजून घेण्याची प्रवृत्ती आमच्यामध्ये असली पाहिजे. माझा सूर निराशाजनक यासाठी येऊ लागलाय की हे आरोप, या गोष्टी आपण नाही थांबवू शकत. या वाचाळवीरांना आपण नाही सांभाळू शकत आणि त्यानंतर ज्यांच्यासाठी करायचं ना, त्यांना पण आपण नाही समजावून सांगू शकत अशी स्थिती आहे. खरं सांगू, यापेक्षा थांबलेलं बरं असं वाटायला लागलंय. कारण याला असं ओढत नेणं अवघड आहे. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक